आईजी येऊ का? हा ये ना ये. काय करताय? अगं हे बघ, मी समजा एक डॉक्युमेंट लिहिलंय, ते इतर कोणी वाचलं की त्यात बदल न करता यावे असं काही आहे का याच्यामध्ये? आहे ना, ती फाईल PDF करायची. म्हणजे काय होतं, समोरची व्यक्ती तुमचं डॉक्युमेंट वाचू शकते पण त्यात परस्पर बदल नाही करू शकत. पण कसं करायचं ते? तुमचं डॉक्युमेंट लिहून झालं ना की हे बघा, इथे सेव्ह ॲज आहे ना, तिथे जा, ऑप्शन्स येतील, त्यात PDF वर क्लिक करायचं, झालं. ओ वा, मोठं काम झालं माझं. आईजी, पण तुम्ही काय लिहिताय एवढं? काही नाही ग, खेळणं मिळाले ना, करत असते काहीतरी. आईजी, तुम्ही आत्मचरित्र लिहा. असामान्य कर्तृत्व असलेल्या स्त्रीची कहाणी. छान आहे ना आयडिया? आईजी, घ्या ना मनावर. नको का बाई, घडून गेलेल्या गोष्टी लिहून काय होणार आहे आता? आठवणीचा छळ नुसता. जानवी, तू कधी लक्ष्मीकांतला बघितलेस का ग? नाही नाही, फोटो पाहिला नाही पाहिलाय. का असं विचारताय? नाही, आज विघ्नेश्वराच्या देवळात सारखा कांता आजूबाजूला आहे असं वाटत होतं. का कुणास ठाऊक? कशावरून? तो परफ्यूम लावायचा ना, त्याचा सुगंध येत होता सारखा. आईजी, पण परफ्यूम, सारखा परफ्यूम वापरणारी खूप माणसं असतात ना जगात. हो, तेही खरंच. तुम्हाला अजून आठवतंय? गंधाची स्मरणशक्ती अतिशय चांगली आहे माझी. पदार्थाच्या नुसत्या वासावरून सांगू शकते त्यात काय कमी जास्त आहे ते. कांताच्या परफ्यूमचा वास मी आयुष्यात विसरणार नाही. पण आईजी, म्हणजे मला अवघडच वाटतंय काकांचं तिथे असणं. तुझं बरोबर आहे, पण मनाचं काय? माझं मन मला सांगत होतं कांता आजूबाजूला कुठेतरी आहे. लॉजिक काय? काही नाही. आईजी, श्री जरा ऑफिसला निघालाय, मी बघून येते त्याला काही हवंय का. आज ऑफिसला? हा, त्याची काहीतरी अर्जंट मीटिंग आहे. येऊ मी? त्याला सांग एक दिवस पूर्ण सुट्टी घे म्हणावं आता. सांगते. अरे एक्सलेंट एक्सलेंट, मला लवकरच भेटूया. हो, सो मग आज झालेल्या बोलण्यानुसार तुम्हाला एक मेल आमच्याकडनं लवकरच येईल. अरे ऍब्सोल्युटली, या प्लेजर इज माइन. हो, आपण इतक्या चांगल्या मुहूर्तावर काम सुरू केलंय, खूप काम करू आपण. हो, आणि हो, बाय द वे, तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा. हो, थँक्यू सो मच, थँक्यू. या. हा, श्री, एक मिनिट. हा नंदन, अरे 2 फर्स्ट क्लास चहा घेऊन ये. हा, या, थँक्यू. सो मनीष, काय नवीन वर्षाचा काय उपक्रम? काही नाही रे, खूप काम करायचं आणि लवकरात लवकर जम बसवायचं. गुड. तुझं काय रेझोल्युशन? रेझोल्युशन असंच काही नाही, पण काही कामं प्रायोरिटीवर पूर्ण करायची, खूप महत्वाची. म्हणजे खरं तर काही गोष्टी गेल्या वर्षाबरोबर आमच्या आयुष्यातूनही जायला हव्या होत्या, पण श्री, कशाबद्दल बोलतोयस तू? अरे, काही दिवसांपूर्वी मी काकाचं ओंगळ रूप पाहिलं. ते दृश्य डोळ्यासमोरून कधी जाईल याची वाट बघतोय. हे सगळं विसरून, सगळं मागे टाकून आनंदाने नव्या वर्षाची सुरुवात करायची होती मला. ओंगळ रूप म्हणजे
नाही कळलं नाही मला. ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड. नाही मी तुला सांगू शकणार नाही. ते चित्र डोळ्यासमोर आलं ना तरी अंगावर काटा येतो. इतका विम्झिकल आणि विचित्र माणूस आहे ना तो. मला त्याचं तोंडही पाहायची इच्छा नाही. श्री, मी काही मदत करू शकतो का? अरे हो, म्हणजे ऍक्च्युली मी तुला तसं म्हणालोही होतो, पण विचार केल्यानंतर मला असं वाटलं की नाही, हे सगळं मलाच निस्तरावं लागणार आहे. पण श्री, हा असा माणूस तुमच्या आयुष्यातून लवकरात लवकर गेलेलाच बरा. आता नवीन वर्षातलं पहिलं काम म्हणजे गेटिंग रीड ऑफ काका. Come in. साहेब चहा. नंदन, थँक्यू सो मच. अरे हो, तुला पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. साहेब तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू. साहेब मला वाटलं आज तुम्ही धूमधडाक्यात पूजा घालाल ऑफिसला. अरे आमचाही पहिलाच पाडवा नाही का हा, त्यामुळे घरीच मोठा कार्यक्रम होता. पुढच्या वर्षी आपण करूया. साहेब मॅडमलाही माझ्यातर्फे शुभेच्छा सांगा. नक्की देतो. श्री, तू मेल तयार करतो मी. हा, कर. आणि माझी मदत लागली तर नक्की सांग, कळलं का? ओके. माझ्या डोक्याला जास्त त्रास झाला ना की मी तो तुला दे. चालेल. पण इतका त्रास मी होऊच देणार नाहीये. त्या आधीच काहीतरी मार्ग काढेल. पुराणात तो एक मामा होता, कंस मामा. कलियुगात हा काका आहे. काका. जान्हवी, इथे आहेस तू? काय हो सर्व मावशी, चहा देऊ परत करून तुम्हाला? नाही ग, मला ना जरा बोलायचं होतं तुझ्याशी, म्हणून वर तुझ्या खोलीत गेले होते, पण तू नव्हतीस तिथे. मग शोधत तिथे आले. हो का? बोला ना. तू गडबडीत नाहीयेस ना? म्हणा. नाही, हे बघा ठेवलं. अजिबात गडबडीत नाहीये. आणि दरवेळी हा प्रश्न का विचारता तुम्ही? तुम्ही सगळ्याजणी माझी प्रायोरिटी आहात. जे हवं ते बोला. जान्हवी, खरं तर सणाच्या दिवशी पुन्हा हा विषय, पुन्हा ही चर्चा करायची नाहीये मला, पण मनात हे असताना चेहरा आनंदी ठेवून वावरणं नाही जमत ग मला. चिकन बोला ना, आता टेन्शन येते मला. काय झालंय? अगं, शरयू लक्ष्मीकांत भाऊजींसाठी पुरणपोळ्या घेऊन गेली. काय? हो, तिचं एकूणच वागणं संशयास्पद होतं. पण म्हणजे कशावरून असं म्हणताय? अगं, तिने चोरून पुरणपोळ्या केल्या आणि डब्यात भरत होती तेव्हा मी पाहिलं तर एकदम धांदल उडाली ग तिची. मी विचारलं तिला तर काहीतरी उत्तरं दिली आणि सटकली ती. मला तर जवळ खात्री आहे शरू भाऊजींसाठी पोळ्या घेऊन गेली. सणावाराच्या दिवशी छोटी आई का वागतात असं? बघ ना ग. अगं, आईंना कळलं तर काय वाटेल त्यांना? किती रागवतील त्या. रागवण्यापेक्षा खूप वाईट वाटेल त्यांना. मला तर पुढे काय या कल्पनेनेच भीती वाटते ग. आईंना अजून काय काय कळायचं बाकी आहे कोण जाणे. आणि ही अशी लपवाछपवी का आणि किती वेळ करणार आहे शरू? आणि मुख्य म्हणजे कुणासाठी? मावशी, अहो असं एकदम तर सगळं बंद होणार नाही ना. आणि कदाचित छोट्या आई त्यांच्याकडनं प्रयत्न करतच असतील ना हे सगळं बंद करण्याचा. मला काय वाटतं माहितीये, आज सणाचा दिवस आहे ना, म्हणूनच कदाचित त्यांना काकांना भेटावंसं वाटत असेल. आपणही त्यांना थोडंसं समजून घेऊया ना. जान्हवी, अगं मी शरयूला समजूनच घेत होते. तुला आठवतंय का? मला जेव्हा जेव्हा योग्य वाटलं तेव्हा मी शरयूला पाठीशीच घालत होते. अगं, पण त्या दिवशी तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलं की तिला सवत आहे. आता हे कसं समजून घ्यायचं ग? मला हे माहितीच नव्हतं.
आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या लग्नाच्या आधीपासून भाऊजींच्या आयुष्यात ती आहे. तरीही भाऊजींसाठी का करते शरू हे सगळं? हे जरा अति नाही का होते? जान्हवी, हे जान्हवी, तुला पटतंय का हे? हे घ्या. नको. नको काय? खा ना, तुमच्यासाठी करून आणल्यात पुरणपोळ्या. कशाला केल्यास? मी म्हटलं होतं मला नकोय. अहो, सणासुदीच्या दिवसात तुम्हाला काहीतरी गोड खायला मिळावं ना म्हणून केल्या. तुम्हाला आवडतात ना? नकोयत ग मला. अहो, काय झालं? हा, तुम्हाला बरं वाटत नाहीये? सांगा ना मला, डोकं दुखतंय का तुमचं? इकडे बघा, फेऱ्या का मारताय? अहो, काय होतंय? तू एक मिनिट शांत बसशील प्लीज? एक तर मला काही सुचत नाहीये. काय झालं? मी तिच्याविषयी बोलले म्हणून रागावलात का माझ्यावर? अरे चुकले, मी यापुढे नाही बोलणार, विषयच काढणार नाही. तुम्हाला हवं ते करा. तिचा विषयच नको ना आता या घरात. हो, तसं तिच्यामुळेच. तिच्यामुळेच. अहो, काय झालं? शांत व्हा. मी म्हटलं ना माझं चुकलं म्हणून. पाया पडू का आता तुमच्या? नाही नाही, तू नाही पाया मी पडायला हवं, आणि ते सुद्धा श्रीच्या. श्रीच्या म्हणजे काय बोलताय तुम्ही? तो मुलगा काय काय करतो माझ्या आईसाठी. तिला घेऊन देवळात जातो, तुझ्यासाठी पण एवढं सगळं करतो तो. आणि मी काय केलं? तो आला होता तेव्हा नशेत पडलो होतो मी. ते मला धड बोलताही नाही आलं त्याच्याशी. श्री तुम्हाला भेटायला आला होता? हो, हा आला होता. आणि मी त्याच वेळेला नशेत, मला धड उभंही राहता येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. त्याला काय वाटलं असेल माझ्याबद्दल. हो हो हो, तुम्ही शांत व्हा बघू आधी. चिडचिड नका करू, नाही तर डोकं दुखतं की नाही तुमचं? दोन गोष्टी चांगल्या घडल्या ना आयुष्यात, की 2 पावलं मी पुढे जातो, आणि नेमकं असं काहीतरी घडतं ना की मी 4 पावलं लगेच मागे येतो. आता त्याच्या मनात मी पूर्णपणे उतरलो असणार. हा, काय वाटतं तुला? मला काहीच माहित नाही. म्हणजे श्री काही बोललाच नाहीये मला याविषयी? मला माहिती आहे ना, तो बोलणारच नाही, कारण त्याला बोलायची लाज वाटली असणार. बरं ऐका ना, तुमचं श्री बरोबर त्या अवस्थेत काही बोलणं झालं का? हो, झालं. म्हणजे मी बोललो खूप काही. बोललो म्हणजे काय, बरळलो. पण काय, मला काही आठवत नाहीये. मला त्याला काय कळलं का नाही कळलं मला नाही माहिती. पण एक नक्की की तो किती जबाबदार आहे आणि मी किती बेजबाबदार आहे, एवढं मात्र नक्की कळलं मला. अरे बापरे. मग आता काय, पहिले पाढे 55. नाही पण नाही, त्याच्या मनात ना, श्रीच्या मनात माझ्याविषयी किमान चांगल्या भावना असायलाच पाहिजेत. म्हणजे माझी ती तसली अवस्था त्याच्या मनात राहायला नको. काही झालं तरी नको. शरा, मला मदत करशील? मी काय मदत करू तुम्हाला? काही कर. तू खूप काही करू शकतेस. तू भेट त्याला, श्रीला. तू त्याच्याशी बोल, त्याला मला भेटव. त्याला तू सॉरी म्हण माझ्यातर्फे. हा, तुला शक्य का त्याची माझी भेट घडवून आणणं? हो, तुम्ही काहीतरी काय बोलताय? मी इथे कशी निघून येते ना ते मला माहित. आणि खरं तर मला आता इथून निघायला हवं. खूप उशीर झालाय. आईना कळलं तर नाराज होतील माझ्यावर. नको ते कळलंय श्रीला, नको ते बघितलंय त्यांनी. आईना तर आता लगेच कळतं. नुसतं माझ्या चेहऱ्याकडे बघितलं ना तरी. माझ्याविषयी त्याच्या मनात आदर नसेल, पण किमान तिरस्कार तरी निर्माण होता कामा नये. आई आता फक्त रागावणार नाहीत माझ्यावर, ते तिरस्कार करतील आता माझा. मी आणखीन किती काळ त्यांच्यापासून असं लपवून खोटं बोलून तुम्हाला भेटत राहू? एकदा मला फक्त श्रीला भेटायचं बस. अहो, फक्त एकदा आईना येऊन भेटा ना. एकदा हिम्मत करा ना माझ्यासाठी. म्हणजे मग मी तरी सुटेल हो या सगळ्यातून. शरा, मला मदत करशील? तुझ्याशिवाय कोण आहे माझं? मी प्रयत्न करेन.
कबूल नाही करत. येते मी. शरा, त्या पोळ्या घेऊन जा, मला नको. पुन्हा कधी भेटशील? भेटेन लवकर. म्हणजे कधी? मला माहित नाही. जानवी, हाय आजी. तुझं झालं की जरा इकडे येशील? आलेच. काय करताय तुम्ही? काय फोन चालू आहे का तुझा? नाही नाही, अहो श्री मला म्हणतो की फोन सतत बरोबर ठेवत जा, तो वाजत राहतो आणि मग तू उचलत नाहीस, म्हणून बरोबर ठेवलाय. पण श्री आला नाही अजून. नाही. मग फोन कर ना त्याला. हा, मी मगाशी केला होता तेव्हा 5 मिनिटापूर्वी तो ऑफिस मधनं निघत होता. येईलच. मी काय म्हणत होतात? हा, अगं हे मराठी कसं टाईप करायचं काय? आयजी, तुम्ही मराठी फॉन्ट शोधताय? म्हणजे तुम्ही आत्मचरित्राची आयडिया सिरियसली घेतली आहेत ना? नाही ग, नाही, तसं काही नाहीये. मी आपलं सहज विचारलं तुला. हे बघ ना. पण आयजी, हे इतकं सोपं नसतं. म्हणजे सवयीने जमेल, पण जरा वेळ लागेल. हं? हे बघा, आता ना इथे आपल्याला जर काय झालं ग? आयजी, मी एक गंमत दाखवू तुम्हाला? गंमत? कसली गंमत? तुम्ही 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 डोळे मिटा बघू आधी. नाही, नको, मी नाही पाहणार. तू दाखव. नाही, पण डोळे मिटा ना. माझ्यावर विश्वास नाहीये तुझा? तसं नाही, पण गंमत आहे ना, मग तुम्ही डोळे मिटा आधी. बर, मिटले. मी मिटू तुमचे डोळे? हे पण आहे का? बर, जा. आयजी, नो चिटिंग. हा, नाही नाही. उघडू का डोळे? काय ग? उघडू? हो, उघडा.
हे काय? कुठे आहे गंमत? मला वाटलं होतं डोळे उघडल्या उघडल्या गंमत समोर दिसेल. काय झालं? जान्हवी, अगं काय झालं? आईची खूप चुकीचं वागले मी आता. अगं काय चुकीची वागलीस? असं कसं करू शकते मी? काय केलंस? श्रीच्या आणि माझ्या फोटोचा फोल्डर केला होता मी मोबाईल मध्ये, तो डिलीट झाला चुकून. अगं त्यात काय एवढं होतं? असं कधी कधी. परत फोटो काढ, परत फाईल तयार कर आणि मला दाखव. जा आता झोपायला. हे बघ, झोपण्याआधी असं रडू नये, वाईट स्वप्न पडतात. जा. आणि श्रीला जरा फोन कर, कुठे आहेस म्हणून विचार. तो येईपर्यंत माझाही डोळा लागत नाही. जा पळ झोपायला. होय यायची. काय सांगितलं होतं? जान्हवी, थँक्यू. तू आज पुन्हा एकदा मला मदत केलीस. खरंच थँक्यू. आता मान खाली घालून काय होणार आहे छोटी आई? मुळात मान खाली घालावी लागेल असं आपण वागायचंच कशासाठी?